गोष्ट लहानपणापासून सगळ्यांनी ऐकलेली आहे, तीच सांगेन. पण महाराजांचा आदेश आहे आणि कदाचित कृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे, त्यामुळे कदाचित हे कॉलिंग नसेल. कृष्ण आणि सुदामा हे सांदीपानी ऋषींच्या आश्रमात शिकले. पण कृष्णाची नगरी ही सोन्याहून पिवळी, रत्नजडीत. आणि सुदामा जो सुद्धा त्यांच्याकडेच शिकलेला, तो मात्र एवढा गरीब, दरिद्री, कायम एकादशी, कधीच त्याचं पोट भरलं नाही अशा अवस्थेमधला. जेव्हा सांदीपानीच्या आश्रमामध्ये दुर्वासा मुनी एकदा भिक्षा मागायला आले आणि सांदीपानी ऋषींच्या पत्नींनी तेव्हा असा साधारण विचार केला की आपण आता ह्यांना भिक्षा नाही घातली तरी पण महाराजांना दुसरीकडे, दुर्वास मुनींना दुसरीकडे कुठेतरी भिक्षा मिळेलच. त्यामुळे त्यांनी आज मी भिक्षा देऊ शकत नाही असं सांगितलं. परंतु अंतरदृष्टी असल्यामुळे जेव्हा ते पाहतात की घरामध्ये चण्याचा डबा भरलेला आहे आणि तरीही या माऊलीने मला झोळीमध्ये भिक्षा घातली नाही, ते भडकतात, प्रचंड भडकतात आणि इतके त्रागा करतात की ते त्या चण्याच्या डब्याला शाप देतात आणि सांगतात हे चणे जो खाईल तो आयुष्यभर असं दरिद्री राहील. एका झाडाच्या मागून नेमका सुदामा हे पाहतो आणि ते कमंडलूतलं पाणी शिंपडतात, तेही सुदामा पाहत असतो. जेव्हा प्रत्येकाला काही ना काहीतरी काम द्यायचं नाही का ऋषी, की आज रानामध्ये जाऊन तू हे करायचं, ते करायचं, तसं त्या दिवशी कृष्ण आणि सुदामाचा टर्न होता आणि म्हणून ते चणे भरलेला तो डबा त्या माऊलीने त्यांच्यासाठी ठेवला होता. आता त्यावरती शापित मंत्र घातले आहेत हे तिला काही माहित नाही. ती जाताना त्यांना तो डबाही देते, ते दोघं जातात. पण सुदामाने तर ते पाहिलेलं असतं. जेव्हा वाटेमध्ये कृष्ण, आता आपण आईने दिलेले, माऊलीने दिलेले चणे खाऊया म्हणतो, तेव्हा सुदामा त्याला प्रत्येक वेळेला अडवत असतो. तो खायला देत नाही त्याला, कारण सुदामा आहे ना हा कृष्णाचा मित्र नाही, तो सखा आहे. सख्याची व्याख्या मित्राच्या फार 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 वरती असते. मित्र 100 असतील, सखा एकच असतो, जो तुम्हाला आतून बाहेरून पूर्ण ओळखतो. जेव्हा रानामध्ये ते लाकडं गोळा करत असतात तेव्हा अचानक वादळ येतं आणि जोर असा पाऊस लागतो आणि ती संधी साधून सुदामा पटकन एका झाडावर चढून बसतो आणि कृष्ण खालून मागतो, अरे मला चणे दे, जे आपल्याला दिले ते मला खायचे. तर सुदामा म्हणतो नाही रे, ते चणे पडले, मी झाडावरून चढताना ते खालीच पडले वगैरे असं. पण सुदामाला तेवढंही खात्री असते तेव्हा की हे जे चणे आहेत हे जर का मी न खाता बाहेर फेकले समजा, तरी पुन्हा त्यातून त्या बियांमधून काही उत्पन्न झाले झाडं आणि पुन्हा ते जर का कोणाच्या त्या झाडाच्या मार्फत कोणाच्याही तोंडात गेले, पोटात गेले, तर पुन्हा त्या माणसाला सुद्धा हा दरिद्रीपणाचा शाप लागेल. म्हणून सुदामा ते चण्याने भरला तो जो डबा असतो तो स्वतः अख्खाच्या अख्खा झाडावर बसून संपवतो. आता ही गोष्ट जेव्हा होते त्याच्यानंतर काही काळानंतर जेव्हा शिक्षण संपतं, कृष्ण कृष्णाच्या घरी जातो, सुदामा निघून जातो. सुदामा ब्राह्मण असतो, पूजा अर्चना करत असतो. परंतु आता काही काळ श्रीकृष्ण आणि सुदामाचा काहीही संपर्क नसतो. बघा असंच होतं की नाही, आपण जेव्हा शाळा कॉलेजांमध्ये असतो, काही काळ असा मधला निघून जातो की आपल्या काहीच एकमेकांचा कोणाशीही कॉन्टॅक्ट नसतो. आणि
ध्यानात असतो आपण एकमेकांच्या, की हा माझा मित्र होता किंवा ही माझी मैत्रीण होती, पण आपला संपर्क असा ऍज कोणाशी नसतो तेव्हा. तसंच कृष्ण आणि सुदामाचं झालं. आता सुदामा इथे लग्न करतो. सुशीला नावाची पत्नी त्याची, त्याला मुलं होतात आणि एक चंद्रमौळी झोपडी. पाऊस पडला तरी घराच्या बाहेर जाऊन बघायची गरज नाही हो त्याला. घरातनच वरती डोकं वर केलं की तो भिजलाच समजायचा. त्यामुळे असं दारिद्र्य असलेलं सुदामाचं आयुष्य, त्याच्यात ती मुलं, बायको. एकदा सहजच सकाळी सुदामाच्या जवळ येते. बायको त्याला म्हणते की आज माझं एक ऐकाल का हो तुम्ही? सुदामा म्हणतो, काय झालं? आज बाजारात जाल का जरा? हो म्हणे, जाईन. काय आणायचंय? तर जरा विष आणशील का? असं सुशीला सांगते. आज तुम्ही विष आणाल, विष बाजारातून? सुदामा म्हणतो की विष का ग? घरात उंदीर झालेत का? काय झालंय? तर म्हणे, नाही हो, घरामध्ये माणसं जास्त झाली आहेत. आणि माणसं जास्त झाली आहेत त्यामुळे आपण एकतर स्वतः रोजच्या रोज एकादशी करत आहोत, तर इथे या मुलाबाळांचे चेहरे मला पाहवत नाही, तो मला नाही पाहवत. आणि आता जेव्हा ही मुलं समोर येतात, आई भूक लागली म्हणतात, व्याकुळतेने काही ना काहीतरी मागत असतात, पण मी काहीच देऊ शकत नाही हो त्यांना. आणि मला याचं खूप जास्त दुःख होतंय. तुम्ही खरंच बाजारात जा. मी खरं मनापासून सांगते, तुम्ही जे काही कृष्ण भक्तीमध्ये रमला आहात ना, तुम्ही खरंच रमा. पण आम्हाला मात्र आता विष घेऊन निघून जाऊन दे. आम्हाला आता हे जीवन नको आहे. इथे कोणी दुसरा पुरुष असता तर किती त्रागा केला असता त्याने. पण कृष्ण भक्तीमध्ये विलीन झालेला सुदामा म्हणतो, अगं तुझ्यासोबत मी सुद्धा विष खाईन की, पण आज जर का हे कृष्ण भक्तीतलं घर विष खाऊन संपलं तर लोक काय म्हणतील? कृष्ण भक्तीमधून माणसाला विष घ्यायची पाळी आली आणि माझ्या कृष्णालाच याचा त्रास होईल. म्हणून असा विचार करू नकोस. आज एक दिवस कळ जा, मी बाजारात जातो आणि काहीतरी खायला मिळतंय का मुलाबाळांसाठी ते बघतो. आता सुदामाचं आयुष्य असं चाललेलं होतं ना की कधीच डिमांड नाही. तो इतका सुंदर मंत्र पठण करायचा, इतक्या सुंदर पूजा अर्चना करायचा. तो इतका उत्तम ब्राह्मण होता की तो जेव्हा कोणाकडे पूजा अर्चनेसाठी जायचा ना, त्या घरातल्यांना त्या पूजेचं फळ अगदी उत्तम लाभायचे. पण हा कधीच काही मागायचा नाही, कारण त्याला माहित होतं की आपण जे काही मागायचं ठरवलं तरीही समोरचा व्यक्ती त्याचं मूल्य देऊ शकत नाही आणि म्हणून मी मागणार नाही. त्यामुळे लोक असतील ती काय त्याची तुलना करणार? काहीतरी मिळालं तर द्यायचं, नाहीतर त्याला असंच नमस्कार करून पाठवायचं. पण सुदामाने स्वतःच्या कामामध्ये कधीच कुचराई केली नाही. त्यांनी त्याची कृष्ण भक्ती कधीच थांबवली नाही, कारण तो मनापासून कृष्णाला एकरूप झाला होता. आज आपल्याला या कृष्णामध्ये स्वामींना पाहायचं आहे आणि आपण भक्त म्हणून इथे सुदामाला पाहायचं आहे. आता जेव्हा हा बाजारात जातो, बायको सांगते काहीतरी विष आणा, त्यापेक्षा आपण काहीतरी मुलाबाळांना गोडधोडाचंच घेऊया. हा जेव्हा बाजारात येतो तेव्हा एक मिठाईवाल्याचं दुकान असतं. मिठाईवाल्याच्या दुकानात आल्यावरती तो मिठाईवाला जो शेठ असतो तो म्हणतो, अरे सुदामजी, आज तुम्ही आमच्या दारी, म्हणजे आज आमचं भाग्यच. काय पाहिजे तुम्हाला, बोला. सुदामा म्हणतो की जास्त काही नको, पण मुलांना थोडेसे मोतीचूरचे लाडू दिलेत तर बरं पडेल. मुलांना खूप दिवसाची उपासमार होतीये. ते म्हणतात, पाहिजे ते घेऊन जा तुला. तू आलास म्हणजे माझा धंदा आज उलट जास्तीचा होणार.
पण आता सुदामा फुकट कसं घेईल? तो म्हणाला, नाही हो, मी पैसे नाही देऊ शकत. पैसे मी मागतच नाहीये रे, तुझे इथे पाय लागले हेच मोठं आहे, तू घेऊन जा. पण सुदामाला काही ते पटेना. तो म्हणतो की मी असं फुकट नेऊ शकत नाही हो मुलाबाळांसाठी. किमान मला काहीतरी, बरं एक भजन तरी गावं का मी तुमच्यासाठी? एक भजन गातो आणि मला तुम्ही हे थोडेसे लाडू बांधून द्या. बरं, शेठजी म्हणतो, जशी तुझी इच्छा, गा एक छानसं कृष्णाचं भजन आमच्यासाठी इथे तू गा. सुदामाच्या गळ्यामध्ये जी सरस्वती आहे, तिच्या वाणीतून जे भजन निघतं त्यामध्ये कृष्णाची बासुरी वाजत असते. जेव्हा सुदामा भजन गातो त्या क्षणाला प्रत्येकाचं जणू ध्यानच लागतं. त्यावेळेला तो वाटेवर उभा आहे आणि कृष्णाची भक्तिगीत गात आहे. वाटेवरून चालणारी, शाळेत जाणारी मुलं तिथे स्तब्ध झाली. तो जो शेठजी होता ना, तो सुद्धा त्याच्या गल्ल्यावरती अगदी स्तब्ध झाल्यासारखा बसून राहिला. ज्याने त्याचे लाडू बांधायला घेतले ना, तो लाडू बांधता बांधता त्या कागदामध्ये वरून जो दोरा बांधतात ना बांधण्यासाठी, तो दोऱ्याचं अख्खं वेटोळं संपलं. पण हा काही तिकडनं हल्ला नाही, तो तसाच तिथे स्तब्ध. जाणाऱ्या वाटेमधल्या ज्या बायका बाजूच्या नदीवर पाणी भरायला आल्या होत्या, त्यांचं भान हरपलं. त्यांनी भरलेले हंडे स्वतःच्या अंगावरतीच उपसले आणि तसेच्या तसे ओले त्यांनी ते उभे राहिले. पण ह्याचं भक्ती, ह्याचं जे भजन हे संपतच नव्हतं. आणि त्या भजनामध्ये सगळे जण असे रममाण झाले की तो वेळ तिथे स्तब्ध झाला. ती जी वेळ होती ती पुढे हल्लीच नाही. अशा वेळेला साधारणतः 3-4 तास याच्यामध्ये गेले. सुदामा गात आहे, सगळे भक्तीमध्ये रममाण झाले आहेत आणि थोड्या वेळात शेठजी शेठजी करून त्या शेठजींचा एक माणूस, घरातला नोकर, तिथे आला. तो बघतो तर हे काय, सगळे असे अगदी स्तब्ध. आणि जेव्हा तो शेठजी शेठजी बोलतो तेव्हा सगळ्यांचं भान अगदी हरपतं. ते म्हणतात, अरे काय झालं? अहो शेठजी, तुम्ही आज दुपारी जेवायला का नाही आलात? मालकीणबाई ओरडतायत. हा सुदामा ह्यानी आजच्या अख्ख्या दिवसभराच्या धंद्याची म्हणे वाट लावून टाकली. ह्यानी भक्तिगीत गायलं आणि आम्ही सगळे हरपलो. आता जा म्हणे, तुला काही देणार नाही. आणि असं करून सुदामाला ते लाडू सुद्धा त्याने दिले नाही. सुदामा बिचारा तसाच हात हलवत घरी आला आणि बायकोला वाटलं होतं की काहीतरी आज सुदामा घेऊन येतील. तिचं लक्ष त्याच्या झोळीकडे होतं, पण झोळी आजही रिकामीच होती. सुदामा घडलेली हकीकत सांगतो. बायको म्हणते, काही हरकत नाही, आज पुन्हा आपली एकदा एकादशी. तसेच रात्री निश्चित सगळे झोपतात आणि त्यांची मुलं असतात ना, की त्यांचे पाय जे आहेत ना ते असे पोटाजवळ कवटाळून घेतात, की भुकेनी जे पोट अगदी आतमध्ये कावळे कोकलतात ना, तर त्या गुडघे त्या पोटावरती दाबले की त्या पोटाच्या संवेदना मारल्या जातात आणि मग भूक लागत नाही. अशा अवस्थेमध्ये ती मुलं बाळं तशी झोपतात. इकडे सुदामाला मात्र रात्री काही झोप लागत नाही. सुशीला सुद्धा म्हणते की काय झालं, एक तुम्हाला विनंती करू का मी? तुम्ही नेहमी म्हणता की नाही की कृष्ण तुमचा बालमित्र आणि तुमचं दोघांचं इतकं इतकं गुळपीट होतं. एकदा तरी जाऊन त्याला भेटा ना, एकदा तरी भेटा, एकदा तरी. माझी विनंती आहे. आजपर्यंत मी तुमच्याकडे कधीच काही स्वतःसाठी मागितलं नाही हो, पण आता सांगते, एकदा तरी जा आणि कृष्णाला भेटा. बरं, सुदामा म्हणतो, तुझी एवढीच इच्छा असेल तर मी नक्की जाईन, पण मी कधीच काही त्याच्याकडे मागणार नाही. हा. सुदामाला असं बोलताना बायको मनामधून अगदी स्मित हास्य देते आणि म्हणते, चालेल, पण तुम्ही तुमच्या बालमित्राला जाऊन नक्की एकदा भेटा. कारण तिला माहिती असतं ना, कृष्णाच्या समोर सुदामा आला की कृष्णाला सुदामा आता कसा जगत आहे हे सगळं अगदी कळणारच. आणि निदान
त्यातून तरी आपली एकादशी थांबेल. आपले रोजचीच जी उपासमार घडत आहे त्यामध्ये काहीतरी चेंजेस होतील. या प्रकाराने जेव्हा सकाळ होते आणि सुदामा म्हणतो चालेल, तू सांगतेस ना सुशीला, म्हणून मी आता कृष्णाच्या भेटीला जायचं ठरवलं आहे, आता जाणार. पण जसं मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या सख्याला भेटायला जाताना रिकाम्या हाताने कसं जायचं, तर तो सुशीलाला सांगतो, बघ बरं आपल्या घरामध्ये काहीतरी असेल, एखादा भोपळा असेल, काहीतरी थोडीशी भाजी असेल, काहीतरी असेल जे मी कृष्णाला जाताना देईन. कारण असं रिकाम्या हाताने जाऊ नये ग. एक तर इतक्या वर्षांनी मी कृष्णाला भेटणार, माझा कन्हैया मला भेटणार. तर सुशीला लगबगीने उठते, घरामध्ये बघते, सगळं काही पालथं घालते. हो, पालथं घालायला जास्तीचं आहेच काय तिच्याकडे, 4 गाडगी मडकी, पण त्यामध्ये काहीच नाही. हो, ती हताश होऊन सुदामाच्या समोर येऊन बसते आणि म्हणते, नाही हो, काहीच नाहीये घरामध्ये. पण ती म्हणते, आपण एक काम करूया, मी आज जाते, पहाटेलाच निघते. का बघते, बिचारी आजपर्यंत कधीही भिक्षा मागायला स्वतः घराच्या बाहेर पडली नाही. कारण म्हणायला गेलं तर अंगावरती साधी साडी नाही हो तिच्या. जे काही सुदामाची जुनी धोतर असायची ना, त्यातलं एखादं काहीतरी जे काही म्हणजे आपण म्हणतो ना, अगदी त्याची आता म्हणजे आपण आता फेकून देणार असा तो अगदी जीर्ण झालेला कपडा, अशा तिच्या त्या साड्या, सुदामाची धोत्र साडी म्हणून नेसायची. तर अशी लाजवलेली बाई कशी जाईल बाहेर घराच्या, आंघोळ सुद्धा करायची ती पहाटेला 2:30-3च्या सुमाराला जाऊन ती आंघोळ करून यायची की कोणाची नजर आपल्यावरती पडू नये. एवढं जे दारिद्र्य, त्यामध्ये जेव्हा ती स्वतःहून तयार होते की सुदामा कृष्णाच्या भेटीला जाणार, तर मला काहीतरी करायलाच हवं. मग त्यातल्या त्यात असं जे काही अंग झाकेल असं थोडंसं जे काही पातळ असतं ते ती नेसते आणि त्या दिवशी घराच्या बाहेर पडते. पण भिक्षा मागायची सवय नसल्यामुळे मागायची कशी हो हेच कळत नाही. खरंय, ज्याला मागायचं कळत नाही ना, त्याचं हे असंच होतं. ती व्यक्ती फक्त उभी राहते, पण तिच्या सोबत ती शक्ती नेहमीच उभी असते. आता ती 4-5 ज्या मोठ्या सावकार आहेत त्यांच्या घराच्या बाहेर येऊन उभी राहते. कोणी पाहतच नाही हो, पण तिला लक्षच देत नाहीत तिच्याकडे, बाजूनी जातात, पण कोणी तिला विचारत नाही. तितक्यात ती एका घराच्या शेजारी येते. तो वाडाच असतो. तर ती जी सावकाराची बायको असते ती तुळशी वृंदानं पाणी घालत असते. तेव्हा हिला अशी खूप इच्छा असते की आता या बाईंनी आपल्याकडे पाहावं आणि विचारावं काय पाहिजे तुला, पण तरीही ती काही लक्ष देत नाही. आणि मग तिच्या घरात जी काम करणारी बाई असते ना, तिचं लक्ष मात्र या सुशिलेकडे जाते आणि ती त्या आपल्या मालकिणीला सांगते, बघा बघा कसं 18 दारिद्र्य तुमच्या दरवाजासमोर उभं आहे, आता बघा जरा, कधी बघितलं नसेल एवढं दारिद्र्य. तेव्हा सावकारीण बाई म्हणते, कोण ग ही? त्या सुदाम्याची बायको वाटतं, पण कधी दिसत नाही. परिस्थिती बघ, अंगावरती साधं धड पातळ सुद्धा नाही त्या बाईच्या. विचार ग तिला काय पाहिजे, कशाला आलीये सकाळ सकाळ आमच्या दारामध्ये. पूर्वीच्या वेळी तुळशी वृंदावन क्रॉस करून आतमध्ये जायचं नाही बाहेरच्याने, असा लोकांचा एक नियम असायचा. त्यामुळे ती बाहेरच होती आडोशाला. त्या मोलकरणीने तिला विचारलं, काय ग काय पाहिजे तुला? तर ती म्हणाली, अहो माझ्यासाठी काही नकोय हो, पण ना आमचे हे आहेत ना, ते ना कृष्णाचे मित्र आहेत लहानपणीचे, आणि आता ते कृष्णाच्या भेटीला जायचे, आणि कृष्णाच्या भेटीला जाताना काहीतरी घेऊन जायला पाहिजे की नाही. आमच्या हातात काहीच नाहीये हो. मी ना उसनं मागायला आले, मला काहीतरी द्याल का? एखादा भोपळा, एखादं काहीतरी शेंगा, काहीतरी साखर, काहीतरी द्याल का हो तुम्ही? मी की नाही तुम्हाला तुमचं परत आणून देईन. पण आता ते कृष्णाच्या भेटीला जाणार आहेत ना, तर असं रिकाम्या हाताने कसं जायचं, म्हणून मी इथे मागायला आले आहे. सावकार बाई ती अशी तापली आणि म्हणायला लागली, काय ग खोटारडी नुसती, स्वतःसाठी मागायचं तर कृष्णाचं नाव पुढे करतेस, आणि कसला म्हणे तो तुझा सुदामा कृष्णाचा मित्र.
स्वतःसाठी मागितलं असतंस ना तर अख्खं महिनाभराचं राशन तुला आता इथे आणून टाकलं असतं. पण खोटारडी नुसती, त्यामुळे तुला काही देणार नाही, निघून जा इकडनं पहिली. तिला खूप वाईट वाटतं. आता म्हणते, खरंच सांगते हो मी ताई, मी नाही खोटं बोलत, माझ्या ह्याच्याने नाही खोटं होत. आणि महत्वाचं म्हणजे खरं म्हणजे कृष्णाच्या भेटीला जायचंय हो, म्हणून मागण्याला आले मी. ती म्हणाली, माझ्याशी इथे वाद घालू नकोस, आत्ताच्या आत्ता चालती हो इकडनं. जेव्हा ती पाठ फिरून वाटेला निघाली तेवढ्यात मोलकरीणचं लक्षात येतं, अहो मालकीणबाई, तिला अशीच पाठवतायत तर तुमचं पुण्य घेऊन जाईल ती. एक काम करा, काल रात्री आपण जे पोहे कांडत होतो ना ते त्या उखळीमध्ये आहेत, तिला सांगा ते काम करायला, ती उखळ स्वच्छ करून द्यायला. तेवढंच माझं काम पण होईल, मी आतलं काम बघते. मालकीणबाईला ते पटतं. कारण कसं असतं की दरवाज्यावर आलेल्या व्यक्तीला विनमुख पाठवू नये असं पूर्वी सांगायचे. कारण जर का तो काहीच न घेता गेला तर तो तुमचं पुण्य घेऊन जातो असं शास्त्रात म्हटलेलं आहे. त्यामुळे काही ना काहीतरी आपण पाणी तरी त्याला जरूर विचारावं, पण असंच मोकळ्या हाताने त्याला कधीच पाठवू नये. तर त्यामुळे ती मालकीणबाई, सावकारीणबाई तिला थांबवते. हे थांब ग बाई, एक काम कर, ती उखळ आहे ना बाहेर, त्या उखळीमध्ये काल पोहे काढलेत, ती जरा साफ कर आणि जे काही पोहे मिळतील ते तू तुला घेऊन जा. तिचा आनंद इतका गगनात न वावे असाच होतो. आतमध्ये येते भरभर भरभर. पूर्वीच्या काळी उखळी ना या जमिनीच्या आतमध्ये असायच्या, तर तशी ती त्या हात घालते तिथे त्या उखळीमध्ये आणि ते सगळे जे पोहे काढलेले असतात ना ते काढते, वेचते हो. पण त्यामध्ये सगळं काही तो कचराच असतो, त्यातून एक मूठभर पोहे काय ते निघतात. आता ते मूठभर पोहे त्या स्वतःच्या फाटक्या पातळातच ते गुंडाळते आणि आपल्या झोपडीकडे येते. सुदामा म्हणतो, काय ग, काय मिळालं का? हो हो मिळालं ना, आपण कृष्णाला पोहे घेऊन जाऊया. तर सुदामा खूप खुश होतो, म्हणतो चालेल. आणि जेव्हा निघायला जातो तेव्हा तो म्हणतो, अगं हे पोहे. ती म्हणते, थांबा ना, मी अजून ते वेचून देते, साफ स्वच्छ पोहे कृष्णाला घेऊन जा. आता ते बांधायची जेव्हा वेळ येते तेव्हा घरामध्ये एक चांगलं वस्त्र पण नसतो, पण स्वतःच्या लज्जा रक्षणासाठी जे धोतर आपल्या नवऱ्याचं ज्याचा चांगला भाग उरलेला असतो तो ठेवलेला असतो तो ती बाहेर काढते आणि त्यामध्ये ते काढलेले पोहे, स्वच्छ पोहे ती त्या छोट्याशा एका वस्त्रामध्ये घट्ट अशी पुरचुंडी करून बांधते आणि ती सुदामाच्या हातात देते आणि सुदामाला सांगते की आता हे आपल्या भेटीचं स्वरूप म्हणून कृष्णाला तुम्ही द्या. सुदामा अगदी आनंदी होतो आणि मुलांच्या उठण्याच्या आत घराच्या बाहेर पडतो. कारण जर का मुलांनी पाहिलं की बाबांच्या झोळीमध्ये काहीतरी आहे तर ते मागणार की काय आहे, मला खायला पाहिजे आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांसाठी काहीतरी मागून मिळतं, आता ती जेव्हा सांगून येते मला कृष्णासाठी पाहिजे, त्यामुळे ती जी गोष्ट दुसऱ्यांसाठी मागितली आहे ती आपल्यासाठी कधी खर्च करू नये. हे जे संस्कार असतात ते त्याला भाग पडतात की मुलं उठायच्या आधी, म्हणजे आपल्याला खोटं बोलायला नको की माझ्या झोळीमध्ये काही नाही आहे, त्यामुळे तो मुलं उठायच्या आतच रस्त्याला लागतो. आता जेव्हा घराच्या बाहेर पडतो, जातो 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 आणि साधारणतः दिवसभराचा पल्ला गाठून संध्याकाळी साधारणतः 6-7 वाजेपर्यंत कृष्णाच्या नगरीत येतो. कृष्णाच्या द्वारकेमध्ये जेव्हा तो पोहोचतो आणि तेव्हा इथे लोकांना विचारायला लागतो, काय लोक हो, अगदी नुसती सोन्याने मढलेली लोक, त्यांचे कपडे काय, दागिने काय, समोर रस्त्यावरती आपण म्हणू ना आजूबाजूचे जे पट्टे आहेत रंगवलेले ते सुद्धा सोन्याचे, रत्नजडीत माणकं अगदी रस्त्यावरती बसवलेली होती. अशी ही द्वारका बघून हा अगदी थक्क होतो. सगळीकडे नुसतं सोनं, रत्न, माणिक, हिरे, बास, माणसं सुद्धा अगदी तशीच. आणि त्यामध्ये हा अतिशय फाटकी वस्त्र नेसून आलेला हा दरिद्री ब्राह्मण, त्याला जेव्हा ही लोक बघतात तेव्हा अगदी हळदूड करतात. तो बघा ना, परिस्थिती जेव्हा माणसाची येते ना
तेव्हा लोक तुम्हाला तुमच्या आतून नाही पाहतो, तुमचं बाह्य रूप पाहतात. आणि जेव्हा बाह्य रूप पाहतात तेव्हा त्यांना तुम्ही खरे कोण आहात हे ओळखता येत नाही कधीच. आणि तसंच त्या लोकांचं सुदाम्याच्या बाबतीत झालं. सुदाम्याला अगदी लक्ष न दिल्यासारखे लोक क्रॉस होऊन जात होते, पण कोणी त्याला विचारत नव्हतं. सुदामा हाका मारतोय तरी लक्ष न दिल्यासारखंच त्याला अगदी बाजूला हटत होते. सुदामा तरी दोघा तिघांना म्हणतो, ओ कन्हैया कुठे राहतो माहितीये का? माझा कन्हैया की नाही माझा शाळेचा बालमित्र आहे, आम्ही एकत्र शिकलो आहोत, एकत्र वाढलो आहोत. सगळे त्याला वेड्यामध्ये गणती करत होते आणि अक्षरशः मूर्ख म्हणून बाजूला सारत होते. आता कोणीच त्याला काहीच उत्तर देईना. शेवटी मात्र तो थकला आणि एका झाडाच्या खाली येऊन बसला. कसं असतं ना, जेव्हा तुम्ही भगवंताला साथ घालत असता तेव्हा भगवंत सुद्धा तुमची आठवण काढतच असतो. जसा आपला रविवारचा दिवस असतो, आपण सगळे एकत्र बसलेलो असतो, चहा पित असतो, काहीतरी खाणं पिणं एकत्र नाश्ता असं घरामध्ये आपल्या चालतं ना, तसंच ते कृष्णाचं त्या दिवशी चालू होतं. रुक्मिणी, बलराम दादा सगळे असे सगळे एकत्र घरामध्ये त्यांच्या महालामध्ये बसलेले असतात आणि त्यांचं काही ना काहीतरी खानपान चालू असतं. अशा वेळेला अचानक कृष्णाला उचकी लागते. कृष्णाला उचकी का लागते बरं ते काही कळेना, पण कृष्णाला मात्र ते समजतं की माझा अगदी जवळचा कोणीतरी मला हाक मारतोय, तो माझ्या जवळ आहे. कोण आहे? तेव्हा भगवंतच नेहमी तुम्हाला प्रेरणा देत असतो. जेव्हा तो प्रेरणा देतो ना तेव्हा असं काही होतं की अचानक तुमच्याजवळ एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट जी तुमच्या गरजेची असते ती त्यावेळेला येऊन पोहोचतेच आणि ती तिचं काम करते आणि ती बाजूला होते. कदाचित त्याच्यानंतर ती तुम्हाला दिसणारही नाही, भेटणारही नाही, परंतु ती जेव्हा भगवंताला तुम्हाला भेटायचं असतंच तेव्हा ती माध्यम म्हणून तुमच्या समोर येतेच आणि ती तुम्हाला त्यांच्याशी भेट घालवून देतेच. अशा वेळेला एक माणूस, एक वाटसरूच अचानक सुदामाच्या समोर येतो आणि सांगतो, अहो तुम्ही सकाळपासून कृष्णाचं घर शोधताय ना, कृष्णाचा महाल आहे, घर कसलं, चला चला मी तुम्हाला दाखवतो. सुदामा इतका आनंदी होतो म्हणून सांगू, ती म्हणतात चला चला चला, मला ना त्याला त्रास नाही द्यायचा, लांबून बघायला मिळालं ना तरी चालेल माझ्या कृष्णाला. आणि तो द्वारपालापर्यंत नेऊन त्याला सोडतो आणि सोडल्यानंतर त्याचं काम झालं बरोबर, तो निघून जातो. आता द्वारपालाला बघूनच सुदामाला असे प्रश्न पडतात की हा कोण दळीद्री या कृष्णाच्या महालाच्या समोर उभा आहे. पण ते त्याला विचारल्यावरती सुदामा जेव्हा सांगतो ना, कन्हैया आहे का हो, कन्हैयाला मला जरा भेटायचं आहे. कन्हैया म्हटल्यावरती ह्यांना आधी हसायला येतं. आपल्या कृष्णाला कन्हैया म्हणण्याचा अधिकार हा माणूस घेतोय आणि हा असा एवढा दळीद्री की ज्याच्या अंगावरती धड वस्त्र नाही. पण जेव्हा महालामध्ये द्वारपाल आता म्हणतात आज कृष्णाला कन्हैया म्हणायची संधी आपल्याला मिळाली आहे, त्यामुळे तू थांब इथेच, आम्ही जाऊन येतो असं सांगून आतमध्ये जेव्हा सांगायला जातात ना कृष्णाला उचकी लागतच असते. कृष्ण जेव्हा तिथे बसला आहे आणि सगळेजण त्याला विचारतात, अरे उचकी का जात नाही, उचकी का जात नाही. तेवढ्यात द्वारपाल येऊन सांगतो की महाराज इकडे की नाही एक आला आहे माणूस आणि जो तुम्हाला कन्हैया म्हणून बोलवतोय, माझा कन्हैया इथेच राहतो का असं विचारतोय. कृष्ण तेव्हा इतका प्रफुल्लित होतो आणि म्हणतो कन्हैया म्हणणारे मला अगदी हातावरती म्हणजे आपण म्हणतो ना की बोटांवरती मोजण्या इतकी माणसं आहेत की जी मला कन्हैया म्हणतात, ज्यात माझी आई आहे, बाबा आहेत आणि माझा दादा आहे माझा. आणि कृष्ण त्यावेळेला त्याच्या सिंहासनावरून उठून जो बेभान धावत बाहेर सुटतो महालाच्यातनं की लोकांना वाटतं की बापरे काय झालंय, कोणता एवढा VIP माणूस जो कृष्णाला भेटायला इकडे आलाय आणि कृष्ण स्वतः आपलं सिंहासन सोडून धावत त्याच्यापर्यंत जातोय. इकडे मात्र सुदामा कृष्णाला जेव्हा धावत येताना बघतो ना तेव्हा सुदामाला वाटतं की अरे बापरे, कृष्णाला कोणतरी खरंच मोठा माणूस भेटायला आलाय, आपण बाजूला लपूया.
त्यामुळे तो अगदी आडोशाला जाऊन कोपऱ्याला टेकतो आणि कृष्ण जो धावत धावत येतो आणि सुदामाला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, दादा तू. अरे पण त्या सुदामाला काय माहिती होतं की आजचा महत्वपूर्ण भाग्यवान माणूस हा सुदामाच असतो, ज्याच्यासाठी कृष्ण त्याचं सिंहासन सोडून धावत धावत तिथे आलेला असतो. जेव्हा बाहेरची लोक हा सगळा प्रकार पाहतात तेव्हा मात्र त्यांना लाज वाटते. सकाळपासून हा याचना करत असतो, माझ्या कन्हैयाला भेटून द्या, माझ्या कन्हैयाला भेटून द्या. आणि सगळेजण त्याला मूर्खात काढत असतात, त्याच्या कपड्यांवरनं त्याची परीक्षा करत असतात. आता मात्र त्यांच्या नजरा शर्मेने खाली जातात. आणि मग जेव्हा कृष्ण सुदामाला घेऊन आपल्या दरबारात जातो आणि जिथे रुक्मिणी देवी आदी बसलेल्या असतात तिथे कृष्ण सुदामाला बसवतो आणि कृष्ण सुदामाच्या पायाजवळ बसतो. जेव्हा तो पायाजवळ बसतो तेव्हा त्याचे पाय, सुदामाचे पाय कृष्ण आपल्या मांडीवरती घेतो आणि पायाला स्पर्श करतो. जेव्हा भगवंत, हा आपण म्हणतो ना, हा भक्तीचा भुकेला आहे, तो भावाचा भुकेला आहे, हे आपल्याला जेव्हा इथे दिसतं, तो त्याच्या तळव्यांना हळूवार स्पर्श करतो आणि म्हणतो, दादा का रे तू पादत्राण कधीच घालत नाहीस, का रे तू चपला घालत नाहीस, किती रे कंटक तुझ्या पायात घुसले आहेत. कंटक म्हणजे काटे. पण ते कितीतरी कंटक पायात घुसले असून सुद्धा शरीरातून रक्त वाहत नाही, कारण इतकी त्याची शरीर यष्टी कृश झाली आहे हो. कारण आयुष्यभर एकादशी करणारा माणूस, त्याच्या अंगात रक्त तरी उरलंय का? पण कृष्ण भक्तीने तो जो तारला आहे, जो या निष्ठेने वाचला आहे, त्याचं जे हृदय आहे ते महाराज, ते कृष्ण पाहतात. आणि आता ते जेव्हा सगळ्यांना सांगतात की माझा हा दादा आला आहे, हा आणि मी आम्ही एकत्र शिकलो आहोत, तेव्हा सगळे दरबारातले पण पाहत राहतात की अगदी कृष्णाचा मित्र असा. पण त्यांना काय माहिती की जी गोष्ट त्यांच्या सोबत आधी घडली होती. त्यामुळे ना कधी सुदामाने ते चणे खाल्ले, का खाल्ले ते कधी सांगितलं, आणि ना कृष्णाने त्याला विचारलं. परंतु प्रत्येकाचं प्रारब्ध असतं, ते भोगत भोगत तो पुढे जातो. कधीतरी ते तिला सुटायचंच असतं आणि कदाचित म्हणूनच आज कृष्ण आणि सुदामा यांची ही भेट घडलेली असते. आता जेव्हा दोघं मित्र इतक्या वर्षांनी भेटतात, हितगुज करतात, कृष्ण विचारतो तुझं लग्न झालं आहे का? तर हो म्हणे. श्रीकृष्णांनाही जेव्हा सुदामा विचारतो तेव्हा सुदामा म्हणतो थांब जरा, कळेल तुला. कारण कृष्णांना तो 16,108 बायका, एवढ्या बायकांना आता सुदामाना भेटायचं म्हटल्यावरती त्याला फेफरेच येणार. आधीच त्याच्या अंगात काही नाही, पण आशीर्वाद तर द्यायलाच पाहिजे. एवढा सद्गृहस्थ ब्राह्मण आपल्या घरात आलाय, जेव्हा ब्राह्मणाचा आशीर्वाद, अशा सात्विक ब्राह्मणाचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे, तेव्हा प्रत्येक जण त्याच्या समोर येऊन उभा राहतो. आणि जेव्हा कृष्णांच्या पत्नी सगळ्या एका मागोमाग येतात तेव्हा हा अगदी बापरे, म्हणजे त्याला आता म्हणतो अरे काय हे कृष्णा, एवढ्या तुझा परिवार, एवढ्या तुझ्या बायका, काय हे काय? पण ती जी काही गोष्ट आहे ती गोष्ट त्या भावंडांमध्ये, त्या मित्रांमध्ये नंतर हितगुज केलीच जाते. आणि कृष्णांच्या इतक्या पत्नी असणाऱ्याला सुद्धा एक महत्वपूर्ण वेगळं कारण होतं. ती काही कोणती कामवासना नव्हती किंवा कोणत्याही वेगळ्या ऐच्छिक गोष्टी नव्हत्या. जेव्हा हा प्रत्येकाला सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद देत 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 पुढे जातो, परंतु एवढ्या 16,108 बायकांपर्यंत खरंच थकतो होतो सुदामा. तो म्हणतो आता कृष्णा तूच समोर येऊन बस, तुझ्याच डोक्यावर मी हात ठेवतो, म्हणजे या तुझ्या सगळ्या बायकांना ते आशीर्वाद पोचतील. आणि अशा प्रकाराने कृष्ण आणि सुदामाची भेट होते. आता कृष्ण दादाला म्हणतो की आता तू काही दिवस इथेच राहायचंस, मला तुझी सेवा करून दे. सुदामा म्हणतो नाही रे नाही. पण तेव्हा कृष्ण म्हणतो तू आलास खरा, पण वहिनीने माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल की नाही? पण एवढं हे वैभव बघितल्यावरती सुदामाला आपली ती पोह्याची पुरचुंडी बाहेर काढायला लाज वाटते हो. पण कृष्ण असतो, म्हणतो झोळीमध्ये काय आहे ते दे बरं मला, वहिनीने अगदी प्रेमाने मला दिलेलं आहे. जेव्हा
त्या झोळीतले ते पोहे पाहतो. कृष्णाला ते 18 विश्व दारिद्र्य समोर उभं राहतो, पण कृष्ण त्याला काही जाणीव करून देत नाही. आता मात्र इथे दिवस पालटायचे असतात. ते सुदामाचे. सुदामाला इथे ठेवलं जातं, परंतु सुदामाच्या घरी आणि सुदामाचं जे गाव आहे तिथे सुद्धा अगदी अशीच द्वारका, अगदी अशीच सुवर्ण द्वारका तिथे उभारण्याचं काम चालू असतं. परंतु सुदामाला मात्र याचं काही भान नसतं. सुदामा जेव्हा जेवायला बसतो, आपल्याला समोर पंचपक्वान्य वाढली जातात. सोन्याचं ताट असतं, सोन्याचा पेला, आणि त्यामध्ये इतके सुग्रास अन्न, मोतीचूरचे लाडू, दुधीचा हलवा, पुरणपोळ्या, मसाले भात, ताक, मठ्ठा, जिलेबी, एवढं सगळं सगळं अन्न पदार्थ समोर, ज्याने कधी स्वप्नात सुद्धा याची अपेक्षा केलेली नसते हो. एवढं सगळं त्याच्या समोर बघून एक क्षणभर थांबतो बिचारा. आणि त्याला आठवण येते ती आपल्या परिवाराची, ज्यांनी काहीच पोटात घातलेलं नाहीये, किती दिवसाचे उपास आहेत. अशा वेळेला त्या बापाला हे इतकं सोनेरी क्षण आणि इतकं सुग्रास अन्न कसं काही घशाच्या खाली उतरेल. परंतु कृष्णाची जी काही लीला वेगळीच आहे ती त्याला कळत नाही. इकडे हे सगळ्या गोष्टी सुदामा अनुभवतोच, आणि कृष्णाचे आशीर्वाद मात्र त्याच्या गावापर्यंत, त्याच्या माणसांपर्यंत, त्याच्या गावातल्या लोकांपर्यंत पोहोचतातच. आता कसं होतं की साधारणतः 1 महिनाभराचा काळ जातो आणि कृष्ण सुदामा एकत्र रमलेले आहेत असा तो काळ होता. जेव्हा सुदामा आता म्हणतो आता मला रजा दे, मला माझ्या घरी जायचंय, तेव्हा आतापर्यंत सुदामाची यष्टी सुद्धा सुधारलेली दाखवली आहे. सुदामाच्या अंगावरती सुद्धा सुंदर वस्त्र आलेलं आहे. पण जेव्हा निघताना कृष्ण म्हणतो, अरे दादा तू आता निघतोयस खरा, पण माझं जे भरजरीत वस्त्र घातलंयस ते मला देऊन जायते. सुदामा म्हणतो, काय रे, हा मनातनं असा विचार करतो ना तेव्हा की एक वस्त्र माझ्याकडे राहिलं असतं तर काय गेलं असतं, पण नको, जे आपलं नाही ते आपण घेऊ नये. सुदामा त्याचं धोतर सोडतो आणि आपलं जे मळकटलेलं फाटकं वस्त्र पुन्हा घालतो आणि आपल्या वाटेला निघतो. कृष्ण सुदाम्याची ही भेट अगदी अवीट असते. जेव्हा तो जातो तेव्हा मनामध्ये कृष्ण भक्तीचं पुन्हा जे आपलं संगीत आहे ते घेऊनच तो पुढे गावाला येतो. आता गावाला जेव्हा निघतो स्वतःच्या, तेव्हा मुद्दामून रात्रीच्या समयी निघतो की लोक आता विचारतील ना, एवढा कृष्णाकडनं जाऊन आला तरी अजून हा फाटका दळिद्रीच, मग काय करायचं, म्हणून आपल्या कृष्णाला कोणी नावं ठेवू नयेत म्हणून हा रात्रीचा निघतो, रात्रीचा प्रवास करतो, जेणेकरून त्याला कोणी पाहणार नाही. पण इकडे सगळं वेगळंच झालेलं असतं. त्याची नगरी सुद्धा कायापालट झालेली असते. इकडे लोक रात्रीचे त्याच्यासाठी वाट बघत असतात की आता सुदामा येईल. हा म्हणतो, रात्री कोणाच्या पालखीची तयारी केली आहे, हा आधी घाबरतो, एवढे रात्री कोण आहे तिथे. तेव्हा जेव्हा रात्री ह्या पालखीची तयारी बघून लोक म्हणतात की अरे सरकार तुम्ही आलात, ह्याला काही माहिती नाही बाबा, सरकार म्हणणारे आपल्याला आजपर्यंत कोण पैदा झाले. पण जेव्हा ही गोष्ट स्वतःसाठी आहे असं बघतो तेव्हा तो म्हणतो, मला याची काही सवय नाही हो, हे काय करतायत. तिथे ती चंद्रमौळी झोपडी कसली हो, तिथे पण त्या कृष्णासारखा महाल हा बघतच राहतो. जेव्हा हा हे गोष्ट बघतो आणि त्याची बायको भरजरी शेला नेसलेली आणि हातामध्ये रत्नजडीत ताम्हण तांब्या घेऊन सुदामाला ओवाळायला येते, तेव्हा ह्याला क्षणभर वाटतं, अरे कृष्णाने काहीतरी लीला केली वाटतं, रुक्मिणी आणि कृष्ण स्वतःच आले की काय इकडे. म्हणून तो चक्क स्वतःच्या बायकोलाच नमस्कार करतो. ती म्हणते, अहो मी सुशीला आहे, तुमची बायको. तेव्हा सुदामा डोळे वस करून बघतो, बापरे, अगं तू काय, हे काय सगळं. अहो तुम्ही गेलात खरे कृष्णाच्या दरबारी, पण कृष्णाने आपल्यालाच दरबार देऊ केला, आपलं 18 विश्व दारिद्र्य सगळं निघून गेलो, या गावाचा सुद्धा कायापालट केला. ज्या बाईने मुठभर आपल्याला पोहे दिले होते त्या बाईचं सुद्धा सोनं सोनं केलं, त्या कृष्णाने तिला सोन्याचे पोहे दिले अक्षरशः. आणि अशा ह्याच्यामध्ये खरंच जेव्हा मनापासून ते सगळेजण कृष्णाला धन्यवाद करतात, पण कृष्णाने त्याला इतक्या दिवसामध्ये एकदाही ठाव ठिकाणा लावून दिला नाही की सुदामा तिकडे आहेस, माझ्या सोबत आहेस, पण तुझं विश्व मात्र मी बदलत आहे. असे आपले महाराज जेव्हा तुम्हाला काही कष्ट सरका होत असतील तरीही
तुम्हाला ती सोन्याची द्वारका देण्याचाच प्रयत्न करत असतात. ह्याच्यावरती विश्वास असणं म्हणजे ही श्रद्धा आहे, हा विश्वास आहे आणि हेच आपलं आत्मन आहे. कारण जसा सुदाम्याच्या मनामध्ये कृष्ण हृदयामध्ये बसला आहे, तसेच जेव्हा तुम्ही स्वामींना आपल्या हृदयस्थ बसवता, आणि म्हणून मी नेहमी जेव्हा म्हणते की तुमच्या हृदयस्थ गुरुतत्वाला माझा कोटी कोटी नमस्कार, या हृदयस्थ तत्वाकडे आपल्याला पाहायचं असतं. पण जेव्हा आपल्याला आज आपण विषय करत होतो अपेक्षेचा, तेव्हा या अपेक्षा केवढ्या ठेवायच्या आणि आपल्याला समाधान कशातनं मिळवायचं, ही जेव्हा गोष्ट येते तेव्हा तो सुदामा दुसऱ्या दिवशी सुशिलाला म्हणतो, सुशिले, माझे एक ऐकशील का ग तू? सुशिला म्हणाली, आजपर्यंत असं झालंय का की मी तुमचं ऐकलं नाही? तर एक काम करूया आपण. कृष्णाने जेव्हा देव देतो तेव्हा तो त्याच्या योग्यतेनुसारच देत असतो. पण आज कृष्ण माझ्या जवळ का आहे? कारण तो माझ्या हृदयात आहे. आज मी ह्या सगळ्या गोष्टींच्या अपेक्षा करून त्याला कधीच मिठी मारली नाही ग, की मला तो हे देईल ते देईल, म्हणून मी कधीच त्याच्या भक्तीत रममाण झालो नाही. माझी भक्ती ही माझ्या हृदयस्थ त्याचं गुरुतत्व आहे म्हणून होती. त्यामुळे आपण एक काम करू, कृष्णाने जे जे काही आपल्याला दिलं आहे, ते जेवढं काही आपल्या जवळ आहे, ते आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण ठेवू. पण आपण एक आपली छोटीशी झोपडी, जी सुखाची, समाधानाची आणि आता कधीच तुम्हाला मुलांना एकादशी करायला न लावणारी असेल, एवढं आपण आपल्या पोटापुरतं, गरजेपुरतं ठेवू आणि बाकी सगळं काही ज्यांना गरज आहे त्यांना वाटू. त्यामुळे त्या घरावरती ते अक्षरशः तुळशी पत्र ठेवतात आणि जेवढं गरजेचं आहे तेवढं घेऊन सुखाने, समाधानाने ते दुसऱ्या घरात राहून नांदतात. इथे कृष्णाचा अपमान करण्याचा सुदामाचा कधीच हेतू नव्हता, परंतु ही त्याची भक्ती होती. कारण तो कृष्णाच्या भक्तीपोटी आपल्या सख्याला भेटायला गेला होता, आपल्या कन्हैयाला भेटायला गेला होता. त्यामुळे जेव्हा आज तुम्ही सगळेजण या भक्तीपोटी महाराजांना भेटायला येतात, तेव्हा महाराज जी तुमची सोन्याची द्वारका करायची तयारी करतात ना, ते सुख तुम्हाला इथे अनुभवायचं आहे आणि ते सुख तुम्हाला वेगळ्या गोष्टीतून भेटणार आहे. प्रत्येक गोष्ट जेव्हा अपेक्षेमधनं बांधली जाते तेव्हा ती दुःख घेऊन येते ना. त्यामुळे अपेक्षेचं ओझं हे शारीरिक दृष्ट्या सोडलं तर जास्त महत्वाचं आहे. कारण अपेक्षा ही जी आहे ती तुमच्या शरीरावरती निर्धारित आहे. जे अन्नमय कोश आहे तिथे अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा जेव्हा हृदयस्थ होतात ना, तेव्हा तिथे अपेक्षा उरत नाहीत, तर तिथे भाव तयार होतात आणि ते भाव हे स्वामींना जास्त गरजेचे आहेत आणि ते भाव स्वामींना भावतात आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना स्वामी परिवारामध्ये येण्याची अनुमती देतात. त्यामुळे तुमची कुवत ही खूप जास्तीची आहे, खूप मोठी आहे, समाधानाची आहे आणि महाराजांना तुम्ही फार फार प्रिय आहात. म्हणून आज कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा जेव्हा लवकर होणार, त्यासाठी ही कृष्ण सुदाम्याची भेट महाराजांनी तुमच्यापर्यंत आणून पोहोचवली आहे. तुम्ही सगळेजण जे काही मुठभर पोहे भावरूपी महाराजांच्या समोर घेऊन आलात ना, त्याची पोच पावती महाराज तुम्हाला देणार आहे आणि ते तुम्ही मला तुमच्या शेअरिंग मधनं, ब्लेसिंग्स मधनं सांगतच आहात. आजही तसंच कराल आणि आता शांतपणे तुम्ही तुमचे डोळे उघडा आणि कृष्ण सुदाम्याला नतमस्तक व्हा आणि कृष्णाला मनापासून स्मरण करा आणि त्यामध्ये आपले स्वामींचा चेहरा बघा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.